आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सांगली महानगरपालिकेच्या मुकादमाने लॅब्राडोर जातीच्या कुत्र्याला विष घालून मारलं असून सुधार समितीतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सांगली चिंतामणी नगरमध्ये अनेक दिवसांपासून लॅब्राडोर जातीचे कुत्रे मरून पडले असल्याची तक्रार सुधार समितीचे महालिंग हेगडे यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी केली होती। त्यानुसार हेगडे यांनी भागातील मुकादम शिकलगार याला कळवून ते कुत्रे उचलून नेण्यास सांगितलं होतं, परंतु त्यांनी त्याची विल्हेवाट लावण्यास टाळाटाळ केली आणि त्या कुत्र्याला मीच विष घालून मारलं असल्याची फोन करून कबुली दिली। याविरुद्ध समितीचे हेगडे व सहकाऱ्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार आज पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून त्या कुत्र्याचे अवयव तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले। आधी स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब असताना अशा प्रकारे प्राण्यांना मारून त्यांच्या अवयवांचा वास घेऊन रोगराई पसरूपर्यंत वाट पाहणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। स्वच्छ संरक्षणाच्या नावाखाली प्राण्यांच्या कत्तलीकरण थांबवून प्राण्यांसाठी असणाऱ्या एबीसी प्रोग्राम प्रशासनाने राबवावा असे मत सुधार समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी व्यक्त केलं। तसेच या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचंही सांगितलं आहे। आज या ठिकाणी पशुवैद्यकीय मिरज दवाखान्यात आम्ही एका कुत्र्याला महापालिकेच्या मुकादमाने विष प्रयोग करून मारलेला आहे। प्रभाग 11 मध्ये सदर भागातील नागरिकांनी सांगली जिल्हा सुधार समितीकडे तक्रार केली असता मी जाऊन तिथं मुकादमानं सांगितलं, 2-3 वेळा सांगितलं, 2-3 दिवस कुत्रं तसंच तिथं पडून होतं। असं नंतर त्यानं स्वतःहून कबूल केलं की मुकादमानी की मी ते कुत्रं स्वतःच विष प्रयोग करून मारलेलं आहे। अशा पद्धतीचं त्याचं कॉल रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे। सदर कुत्र्याला आम्ही इथं घेऊन दवाखान्यात आलेलो आहे। सदर मुकादमा शिकलगार म्हणून 11चे मुकादमा आहे, त्यांच्यावर आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे। तसेच महापालिकेकडे आणि पोलीस प्रशासनाकडे आम्ही त्याचा पाठपुरावा देखील करतो, त्याच्यावर गुन्हा नोंद त्याच्यावर योग्य ती कडक कारवाई व्हावी। त्याच अशा पद्धतीने हा महापालिका प्रशासनाचा परत एकदा भोंगळ कारभार सर्वांसमोर आलेला आहे। या ठिकाणी ज्या अशा प्रकारच्या तक्रारी येतात त्या ठिकाणी ते सरळ कुत्र्यांना मारतात, सरळ संपून टाकतात त्यांना। अशा प्रकारची कोणतीही त्यांच्याकडे यंत्रणा नाही की कुत्र्यांना व्यवस्थित त्यांना ट्रीट करण्यासारखी। त्यामुळे या ठिकाणी परत एकदा महापालिका प्रशासन अयशस्वी झालेलं आहे आणि त्यांचा भोंगळ कारभार जगासमोर आलेला आहे। काँग्रेसच्या नेत्या आदरणीय जयश्रीताई पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक नगरसेवक मंगेश चव्हाण, अध्यक्ष युवक काँग्रेस सांगली जिल्हा।